आंबेडकरांच्या पुतळ्याला काही झालं म्हणून रस्त्यावर आलेला एक समाज आहे, तो फक्त कुठल्या जातीचा नाही साहेब. आंबेडकरी कुठल्या जातीचे नव्हते. आंबेडकरी सगळ्यांचेच मायबाप होते. त्या न्याय व्यवस्थेवर प्रेम असणाऱ्या, इथल्या संविधानावर प्रेम असलेले लोक जर रस्त्यावर उतरले असतील आणि त्यांच्यावर इतका मारहाण करून एका विशिष्ट वर्गावरती आपण जात असू, तर आपल्यामध्ये एवढा जातीद्वेष का निर्माण होतोय? एका विशिष्ट समाजाच्या घरात घुसून 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 मारला आपण. विजय वाकोडे यांना आरोपी का केलं तुम्ही? तर काय संबंध होता विजय वाकोडेचा? देवेंद्र फडणवीस जी तुम्ही मुख्यमंत्री झाल्याच्या काही दिवसामध्येच हे घडलेलं आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप तुमच्या या 2 कारवायातनं दिसणार आहे. आणि माझी खात्री आहे, मी जरी आपल्या विरोधी बाकावर बसलो असलो तरी तुमच्यातली संवेदनशीलता मी ओळखतो. एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये तर तुम्ही जज शिवाय दुसऱ्याची कोणाची चौकशीच लावू नका, काही फायदा होणार नाही. आणि जो संबंधित सहकारी आहे त्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत काही होणार नाही. त्यामुळे आपण हे राजीनामा घ्यावा. परभणीची चौकशी आपण SIT मार्फत, DG मार्फत, ज्याच्या मार्फत करायची ती करावी, पण त्या सूर्यवंशी घराण्याला न्याय द्यावा. पण महाराष्ट्रात ह्याच्या पुढे हा पोलिसांचा अतिरेक होणार नाही याची काळजी आपण घ्यावी.